असं उघडझाप करा, जसा बॉल आपण करतो ना तसं. थोडासा हात तिकडे घ्या. काय खाल्लं होतं गोड तुम्ही? गोड चहा पिला. चहा काय सुटणार नाही तुमचा. नाही घेतात आता. मग किती घ्यायचं? सकाळचं 1 कप, संध्याकाळी 1 कप. This is known as bloodletting procedure, रक्तमोक्षण. किसके लिए करते हैं? जिनको वेन रिलेटेड बीमारियां होती है उनमें ये प्रोसीजर करते हैं. तुम्हाला आजी काय काय होतं? हे एक शीर दुखत होती बरोबर, आणि हाताच्या इथे गाठ होती बरोबर. त्या याच्यासाठी आपण ही प्रोसीजर करतो. आणि ही प्रोसिजर केल्यावर किती कमी होत आहे, काय कमी होत आहे हे तुम्ही सांगायचं. हात खाली घ्या, खाली घ्या. काही नाही, रिलॅक्स झोपून राहा. काही त्रास वाटला तुम्हाला तर मला सांगायचं. आपण म्हणतो की शरीरामध्ये जसं आपल्याला प्रत्येकाला प्रश्न असतो की शुद्ध रक्त जसं तयार होतं तसंच अशुद्ध रक्त आपल्या शरीरात तयार होत असेल का? तर 100% अशुद्ध रक्त तयार होत असतं. आणि अशुद्ध रक्तापासूनच पुन्हा ब्लॉकेजेस तयार होत असतात. तर मग आपण काय करतो, हल्लीच्या कंडिशनमध्ये हे ब्लॉकेजेस किंवा हे अशुद्ध रक्त तयार होण्याकडे कधीच लक्ष देत नाही किंवा याचा विचारही करत नाही. जेव्हा हार्ट अटॅक येतो, हे जे आपल्याला आता हे दिसत आहेत फॅट कॉम्बिनेशनमध्ये इथे, तर हे अशुद्ध रक्ताच्या गाठी आहेत. आणि आता हे ब्लड आहे, हे जे ब्लॅक दिसतंय, तर हे ब्लॅक रक्त दिसण्यामागचं कारण आहे की अशुद्ध रक्तातील आपण म्हणतो शिरे लगतचा वात, म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जो आपण आखडलेला असतो वातामुळे, ते ह्याच्यामुळे आपण कमी करणार. पुन्हा हात आतमध्ये करा 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 करा. आणि आपण आता हे प्रोसिजर केल्यानंतर पेशंटचेच आपण रिव्ह्यू घेणार आहे की आजी तुम्हाला कसं वाटतं ही प्रोसिजर झाल्यानंतर. हे तुम्हालाच विचारणार आपण डायरेक्ट. ठीक आहे. कसल्याही प्रकारचं हात आखडणं, दुखणं, ठणकणं, शिरा आखडणं, दुखणं, त्या याच्यामध्ये आपण ही प्रोसिजर बऱ्यापैकी करतो. तर जास्त हड्डी कुंडी होऊन जास्त लई दुखत होतात. पण आता जरा कमी टिकवायला लागतं, त्याच्यावर जरा हातामध्ये करा करा करा. हात खाली ठेवा रिलॅक्स आणि
करत राहा. आता तुम्ही म्हणाल की हे काय आपण काय कंटिन्युअसलीच करत राहणार, कधीही प्रोसिजर स्टॉप नाही. तर जेव्हा याच्यामध्ये असं आहे पेशंटचं ह्या ट्यूबमधून पेशंटचं ब्लड कसं येते त्या अकॉर्डिंग टू आपल्याला ही प्रोसिजर कुठे थांबवायची आहे आणि कधीपर्यंत करायची आहे हे समजतं. पेशंटचे सिम्पटम्स जसे समजतील त्यावेळेस आपण ते स्टॉप करतो. पटापट हे लागली इकडे येत राहिली की थांबवतोय आपण इकडे मुंगे या पाहिजे जरा नाही ती आईला नाही का मॅडम लावून घातली प्रोसिजर तसाच व्हिडिओ सुरू ठेवा. पेशंटचं पूर्ण सांगत नाही तोपर्यंत आपण तसंच ठेवू. डोळे बंद करा. 5 ते 10 मिनिट फक्त पडून राहा. त्यानंतर मला तसाच हात वरती खाली करायला लागतो. आता उभं म्हणजे असं